तर या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी। तर निलेश खरमरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर अमर काणे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि सांगलीमधून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी। त्यांच्याकडून आपण या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। तर सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे धंगेकरांसंदर्भातली। कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा आरोप केला होता आणि यानंतर आता धंगेकरांनी नवे आरोप सुद्धा केलेले आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना ते बिल्डर बढेकरांची गाडी वापरत होते असा गौप्यस्फोट धंगेकरांनी केलाय आणि याच बढेकर बिल्डरनं जैन बोर्डिंगची जमीन खरेदीसाठी दुसऱ्या क्रमांकाची बोली लावली होती। तसंच कोथरूड भागामध्ये पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प बढेकर बिल्डरकडे आहेत असंही धंगेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। याचबरोबर बढेकर कंपनीमध्ये दमदाटी करून त्यावेळी त्यांनी पार्टनरशिप मिळवल्याचा आरोप सुद्धा धंगेकरांनी केलेला आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय धंगेकर आणि मोहोळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी लढत होत आहेत। काल सुद्धा मोठ्या प्रमाणात आरोप धंगेकरांनी मोहोळांवर केलेले आहेत। मोहोळांनी सुद्धा त्याला उत्तर दिलेलं आहे। काय सध्या वातावरण पुण्याचं सध्या पाहायला मिळते? अश्वता, खरं तर महायुतीमध्ये धंगेकर आणि मोहोळ असा वाद पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। खरं तर धंगेकरांची जी ट्विट करण्याची जी मालिका आहे किंवा आरोप करण्याचा जो सिलसिला आहे तो अजूनही चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर ही सुरुवात झाली जैन बोर्डिंगचा जो जमिनीचा वाद आहे त्या वादापासून। या प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री जे मुरलीधर मोहोळ आहेत, पुण्याचे खासदार आहेत, त्यांचा सहभाग असल्याची सुरुवात जी आहे त्यांनी सुरुवातीला करण्यात आली। मात्र त्यानंतर मोहोळांनी माझा संबंध नसल्याचे काही पुरावे आणि कागदपत्र दिले। मात्र सातत्याने रवी धंगेकर जे आहेत ते मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचे पुरावे आणि सातत्याने बोलताना आपल्याला पाहायला मिळतात। आज सुद्धा त्यांनी एक ट्विट केलं आहे। त्या ट्विटमध्ये ज्यावेळेस मुरली मोहोळ हे महापौर होते पुण्याचे, त्यावेळेस त्यांनी जी गाडी वापरली होती, इनोवा कलरची जी गाडी होती, खाजगी बिल्डरची होती, बडेकर बिल्डरकडची ती गाडी होती आणि त्या बिल्डरनी त्यांना गाडी दिलीच असं त्यांनी सांगितलेलं आहे। MH12SW 099 या क्रमांकाची जी गाडी होती ती महापौर असताना मोहोळ वापरत होते आणि त्या दरम्यानच अनेक व्यवहार जे आहेत ते बडेकर आणि मुरली मोहोळ यांच्यात होत होते। एवढंच नाही तर मुरली मोहोळांनी दमदाटी करून बडेकर यांची जी कंपनी आहे त्यांच्यात पार्टनरशिप सुद्धा मिळवल्याचा असा दावा आहे आणि दावा जो आहे तो या ठिकाणी धंगेकरांनी केलेला आहे। त्यामुळे आता रोज ना रोज धंगेकर जे आहेत ते कुठंतरी मोहोळांना टार्गेट करण्यासाठी आणि सातत्याने आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र ज्या प्रकारे मोहोळांनी माझ्यावर होत असलेले आरोप हे कागदी पुत्र असल्याने दाखवा असे आरोप केले होते, त्यानंतर आज धंगेकरांनी त्या गाडीचे फोटो आणि कागदपत्र दाखवून बडेकर आणि मोहोळ हे एकत्र असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। एवढंच नाही तर कोथरूड परिसरामध्ये जेवढे काही नवीन प्रोजेक्ट झालेले आहेत ते बडेकरांचेच झालेले आहेत आणि बडेकर हे यांच्या ही पार्टनरशिप ही मोहोळांकडे होती असंही त्यांनी त्या ट्विटमध्ये केलेलं आहे। त्यामुळं जैन बोर्डिंगचा वाद हा अजूनही आपल्याला चालताना पाहायला मिळतोय आणि कुठेतरी हा प्रकार थांबण्याची आता या ठिकाणी गरज आहे, कारण सातत्याने आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी त्यामुळे येत्या काळात हा संघर्ष आणखी टोकाला जाऊ शकतो आणि हे महायुतीसाठी खरं तर योग्य नाहीये। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।